सगळ्यांना सांगितलं माझा योग कसा आला. मी 20 ते 25 वर्षापूर्वी तुमच्या गावचे गुंडे स्वामी बर्दापूरला संगीत शिक्षक म्हणून होते आणि त्यावेळेस मी तिथं आमचे गुरु घराचे दीक्षा गुरुवर बर्दापूरचे महाराज थोडं एक मिनिट मला थोडं सावकार मी बोलत नाही कधी. माझे दीक्षा गुरु बर्दापूर असल्यामुळे वर्षातून 3 कार्यक्रम होतात. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी बर्दापूरला जात होतो आणि त्यावेळेस मला गुंडे स्वामीची संगत झाली जडली. म्हणजे अगोदर मी लहानपणापासूनच भजन करतो. मी 4थीला असताना त्यावेळेस पीटीची साथ करतो. नंतर मृदंग शिकलो. नंतर 92 पासून शिकवणी केली. 1992 बघा आज किती आहे 25 आहे. आणि शिकवणी केली कुठं बारामती अकलूज दहिवडी पिरळ पिलीव महाराष्ट्र फक्त तुमच्या ह्या भागात आलो नाही. आणि योग असा आहे की गुंडे स्वामींनी आमच्याकडून एकच अपेक्षा केली होती किंवा मला त्यावेळेस गुरुजी म्हणत होते कारण ते माझे गुरुजी होते ना. मी लहान होतो त्यांच्या पुढं. त्यांनी म्हणायचं तुम्ही 1-4-5 लोक चला नाही माझ्या गावामध्ये शिवनाम सत्ता करायचा आहे. आम्ही त्यांना हो म्हणलो. त्यांनी मला घेऊन आले होते. आम्ही गावातून 4-5 मेंबर इथं आलो होतो. सत्ता कुठं झाला मला आठवत नाही. मी बी त्यावेळेस लहानच होतो ना. आलो त्यावेळेस म्हणजे इतकं काही मला कळणार. 20 ते 25 वर्षापूर्वी तुमच्या गावात शिवनाम सत्ता गुंडे स्वामींनी केला होता. हे तुम्हाला कुणाला आठवत असेल तर त्या सप्त्यामध्ये मी 8 दिवस होतो. आणि त्याची आठवण म्हणून माझ्या संगत जे आहेत ना सगळे माझे मित्र यांना सांगत होतो गोवा गेल्यावर आपल्याला तिथं खीर 8 दिवस खीर खायला मिळणार. खीर खाऊन घ्या पुन्हा मिळेल. आणि 1 दिवस ती खीर सोडली नाही खायची कारण ती खिरीची चव हुकी वगैरे शब्द मला येत होते ना. यांना सांगायचं प्यारी हुकी निरकुडरी टमाटरी अशा गोष्टी काय. कारण मी माझा योग सांगतो तुम्हाला. मी कमीत कमी 10 ते 15 शिवाचार्यांच्या जवळून संपर्कात असतो लहान वयापासून आज नाही. त्याच्यामुळं काही योग मला माहित नाही. माझं महाशिवरात्रीला जन्म झाला आणि आई वडिलांना माझं नाव शिवरुद्र ठेवलं. प्रत्येक गावात गेलं की काहीतरी निमित्त काहीतरी कारण आलं माझं नाव पुकारायचं किंवा काही सांगायचं आलं की ते म्हणायचं काय हो गुरुजी हे गावभर कशाला नाव ठेवलं. आता मी मला माझ्या आई वडिलांनी ठेवलं मला माहित नाही काय ठेवलं. मग त्यांनी मला सांगितलं की महाशिवरात्री दिवशी सकाळी 8 वाजून इतक्या मिनिटांना तुझा जन्म झाला. त्यावेळेसपासून ऐका 3रीला होतो त्यावेळेसपासून मी पीटीची साथ करत होतो. अभंग छान होत होतो. बर्दापूरचे महाराज इतके कडक होते कुणाला माहित असतात. कडक म्हणजे आपल्या हितासाठी. कडक म्हणजे वेगळं नाही. त्यांना सहन होत होतं आपल्याकडून काही शिकवत तर पण तरी पण मला मांडीवर घेऊन कपिलदाच्या वारीला घेऊन जायचे. आमच्या गावातून पदयात्रा जात होती आणि बैलगाडी जायची त्याच्यात महाराज असायचे. मी त्यांचा अगदी आवडता लाडका भक्त शिष्य म्हणा. म्हणजे असे 10-5 शिवाचार्यांच्या मी संपर्कात 1-2 वर्षे होतो. आणि त्या निमित्तानं मला आज असं वाटायलंय काहीतरी तुमचं माझं नातं आहे. सगळ्या बहिणी आई माझे भाऊ बंधू हे सगळे वडील हे जे सगळे आहेत ना यांच्या साक्षीनं पहिल्यांदा वाढदिवस व्हायला. मला हे वाढदिवसाचं असलं काही कळत नाही. काही मी सगळ्यांचे आभार मानतो बरं का. लहान थोर महिला पुरुष मी सगळ्यांचे आभार मानतो. आणि मला 4-2 दिवसात इतकं प्रेम दिलंय माझ्या बहिणींनी माझ्यावर प्रेम. खरंच काय आता पहिले 2 दिवस तर आम्ही तसेच गेले वळण विचारलं नाही. आणि 2-3 दिवसात माया जडली नातं असतं. आणि ते आज बघा हे त्याचं फळ मला आज मिळालं. मला अपेक्षा नव्हती मला कल्पना नव्हती. तर मी सगळ्यांचे आभार मानतो. धन्यवाद.